नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी महानगरपालिके म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमार्फत एक परिपत्रक जारी केलेलं आहे. प्राथमिक विभागातील जे खाजगी प्राथमिक विभाग आहे यांच्यासाठीचं जे आहे टीईटी अनिवार्यतेच्या संदर्भात काय आहे ते परिपत्रक, काय माहिती त्याच्यामधून आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. माहिती आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत ज्यांना या संपूर्ण माहितीचा पुढे जाऊन उपयोग ठरणार आहे आणि फायदा देखील होणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्यतेचे महत्व मी वारंवार तुम्हाला सांगतच आहे आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण घेऊन आलेलो आहोत महागुरु 1.0 बॅच, ज्यामध्ये मार्गदर्शन लाभत आहे खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर. परिपूर्ण असं मार्गदर्शन मराठी आणि इंग्रजीचं अगदी हमखास आउट ऑफ मार्क देण्याची अगदी शाश्वती आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक ठरते. त्यांचं परिपूर्ण असं मार्गदर्शन यावेळेस तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्की साकार होत आहे. बाकी बॅचची सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत. कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा. अगदी सेवेत असणाऱ्या शिक्षकांचं आपल्याला माहिती आहे, त्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिलेली आहे. जून जुलै महिन्यामध्ये नुकतीच या टीईटीचं आयोजन करतोय. त्यांचं हे पात्रता होण्याचं आणि त्यांची सेवा अबाधित राहण्यासाठी आपण खास त्यांच्यासाठी गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय. अगदी सेम वे त्यांचं पूर्ण बॅचचं तुम्हाला डिटेल स्क्रीनवरती दिसत आहेत. कॉन्टॅक्ट नंबर आहे, करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्स लिंक आहे, ऍप इन्स्टॉल करायचं आहे आणि बॅच परचेस करायची आहे. जेवढ्या लवकर होता येईल तेवढं तुम्ही बॅच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला इथील पुढच्या काळामध्ये या पूर्ण परीक्षेची तयारी करता येईल आणि यावेळेस तुमचं स्वप्न आहे ते साकार होण्यास मदत होणार आहे. चला परिपत्रकाविषयी चर्चा करूयात. काय आहे परिपत्रक, काय माहिती त्याच्यामधून दिली गेलेली आहे थोडक्यात समजून घेऊयात. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, उपशिक्षण अधिकारी, खाजगी प्राथमिक शाळा यांचे कार्यालय यांच्या मार्फत नुकतंच 6/3/2026 ला एक परिपत्रक जारी केलेले आहे. मुख्याध्यापक सचिव बृहन्मुंबई महानगरपालिका खाजगी प्राथमिक मान्यता प्राप्त अनुदानित विना अनुदानित शाळा यांच्यासाठीचा विषय काय आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील ज्या काही खाजगी प्राथमिक शाळा आहेत त्यांच्याकरिता कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी अनिवार्य करण्याबाबत म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती परिपत्रकाद्वारे दिलेली आहे. खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा ज्या काय आहेत त्यांच्यासाठीच्या उपरोक्त विषयासंदर्भात प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सेवा सातत्य व मुख्याध्यापक पदावरील पदोन्नती करता म्हणजे पदोन्नती हा विषय आलाच इथे. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य करण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 अन्वये सर्वोच्च न्यायालयात जी काही याचिका होती या संदर्भात मी सगळ्या डिटेल मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलेच आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील सर्व माध्यमांच्या मराठी माध्यम असू द्यात, हिंदी माध्यम असू द्यात, इंग्रजी माध्यम असू द्यात, उर्दू माध्यम असू द्यात, या सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळांना सेवा सातत्य व मुख्याध्यापक पदाकरता पदोन्नती शिक्षक पात्रता अनिवार्य करण्यात आली होती. हे अगोदरच माहिती अवगत करण्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांना या अगोदर त्याची माहिती देण्यात आलेली आहे. राहिला होता विषय कुठला, त्याच धर्तीवरती बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील जेवढ्या काही खाजगी प्राथमिक अनुदानित असतील, विना अनुदानित शाळा असतील यांच्यामध्ये काम करणारे जे काही शिक्षक आहेत त्यांची सेवा सातत्य टिकवण्यासाठी पदोन्नती घेण्यासाठी मुख्याध्यापक सारख्या पदाकरता त्यांना पात्रता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातचं परिपत्रक जारी केलेलं आहे. म्हणजे हे जे शिक्षक वर्ग आहेत जे खाजगी प्राथमिक अनुदानित विना अनुदानित शाळेवरती काम करत आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम होता की फक्त या इतर जी काही शिक्षक आहेत त्यांच्यासाठीच फक्त टीईटी अनिवार्य होते का ना, तर याच्यासाठी खास परिपत्रक जारी करावं लागलं बीएमसीला शिक्षण विभागाला आणि त्यांच्या मार्फत हा संपूर्ण माहिती दिलेली आहे की अनिवार्यच आहे ती तुमच्यासाठी. मग सेवा अबाधित ठेवण्यासाठी असू द्यात किंवा पुढे जाऊन तुम्हाला पदोन्नती घ्यायची असेल याच्यासाठी या विभागातल्या किंवा या
खाजगी प्राथमिक अनुदानित किंवा विनाअनुदानित विभागातील शिक्षकांना सुद्धा याची अनिवार्यता दिलेली आहे. सर्व विभाग निरीक्षक शाळा यांना सूचित करण्यात येते की आपल्या अखत्यारीतील सर्व खाजगी प्राथमिक अनुदानित विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना सदर बाब कळवण्यात यावी. हे कोणाचं काम आहे? तिथल्या सर्व विभागीय निरीक्षक शाळा यांना सूचित करण्यात आलेलं आहे. सुजाता खरे शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत हे परिपत्रक, म्हणजे यावरून एक गोष्ट निष्पन्न होते, ज्या ज्या कुणी शिक्षक वर्गांमध्ये संभ्रमावस्था असेल की बाबा खाजगी प्राथमिक शाळा यांच्या असणारे शिक्षक वर्ग यांना त्यातून सवलत असेल किंवा सूट असेल, असं नाही. विनाअनुदानित असू द्या यांना देखील टीईटी अनिवार्य करण्यात आलेले आहे, असं खुद्द बृहन्मुंबई विभागातील शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांनी हे प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे. म्हणजे नक्कीच तुमच्या दृष्टीने हे महत्वाची माहिती आहे. जे कोणी या क्षेत्रात काम करत असतील, ज्यांना या संदर्भात माहिती नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पाठवा. जे जे काही टीईटी अपडेट असतील आपण वारंवार देतच असतोय. परीक्षा संदर्भातल्या सर्व डिटेल या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी व्हिडिओ आपण त्या संदर्भात बनवून विद्यार्थी मित्रांपर्यंत शिक्षक वर्गांपर्यंत ही माहिती पुरवण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा आवाहन करतोय, ही जी अनिवार्यता लक्षात घेता आपल्याला या परीक्षेचं महत्व लक्षात येईल आणि याचसाठी यावर्षी तुमच्या मनामध्ये जी काही शंका असेल, मनामध्ये भीती असेल किंवा ती जी नोकरी टिकवण्याची जी काही टांगती तलवार असेल ती जर दूर करायची असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत माफक दरामध्ये असणारी बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुमचं नक्कीच स्वप्न साकार होईल. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या बॅच थ्रू त्यांना या वर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.